रामकृष्ण हरी. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. वसुदेव वसुदं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुं. जय जय श्री राधे. तर कालपर्यंत आपला पहिला अध्याय संपला. आता दुसऱ्या अध्यायावर चिंतन करायचं आहे. तर ते चिंतन चालू करण्याच्या आधी काही गोष्टी क्लिअर कराव्यात म्हणून सांगतो. बऱ्याच लोकांना हा प्रश्न असतो, हे तत्त्वज्ञान का समजून घ्यायचं, हाच प्रश्न असतो की भगवद्गीता का समजून घ्यायची किंवा फिलॉसॉफी कशासाठी आहे. तर त्याचं एक सरळ मिनिंग असं आहे की कोणतंही शास्त्र असो, कोणतंही सायन्स असो, ते कशासाठी तयार केलं जातं. तर मनुष्य दुःखी आहे, मानव हा दुःखी आहे आणि त्याला सुखी करण्यासाठी, त्याला आनंदी करण्यासाठी, त्याच्या जीवनामध्ये आनंद येण्यासाठी कुठलेही शास्त्र, कुठलेही सायन्स, कुठलीही टेक्नॉलॉजी डेव्हलप होत असते. तसा फिलॉसॉफीचा पण जन्म याच्यातूनच आहे की माणसाच्या आयुष्यात जे दुःख आहे ते निघून जावं आणि मनुष्य जास्त आनंदी जीवन जगू शकावा, जास्त सोप्या पद्धतीनं ईज ऑफ लिव्हिंग त्याच्या आयुष्यामध्ये यावी, यासाठी फिलॉसॉफीचा जन्म असतो. मग अर्थातच भगवद्गीता पण हाच उद्देश आहे. तर तत्त्वज्ञान किंवा आध्यात्मिक तत्त्वज्ञान किंवा भगवद्गीतेचा उपदेश कधी उपयोगाला आला म्हणायचं, जर आपल्याला अशी सिद्धी प्राप्त झाली की कोणत्याही स्थितीमध्ये, कोणत्याही परिस्थितीमध्ये आनंदात जगण्याची, तर आपण भगवद्गीतेचं तत्त्वज्ञान आत्मसात केलं म्हणता येतं. कृष्णप्राप्ती होणे, भगवत प्राप्ती होणे याचाही अर्थ हाच आहे की जोपर्यंत आपण भगवंताला शरण जात नाही तोपर्यंत ही आनंदसिद्धी प्राप्त होत नाही. मग त्याची पण एक प्रोसेस आहे. मग त्याच्यासाठी हे सगळं तत्त्वज्ञान आहे. आता इथं बरेच लोक गैरसमजूत करतात, आनंदात तर कोणीही राहतं, एखादा दारू पिणारा मनुष्यसुद्धा आनंदात राहतो, पण तशा तामसिक आणि स्वतःचं अकल्याण करणाऱ्या स्वकेंद्री राजसिक आनंदाचा इथं विषय नाही आहे. हा आनंद असा आहे की कुठल्याही उपाधीशिवाय मिळणारा आनंद, कुठल्याही साधनाशिवाय मिळणारा, आपण आपल्या स्थितीमध्ये आनंदात राहता येणे. तर ही जी सिद्धी आहे त्याला आनंदसिद्धी म्हणायचं. आणि अशी आनंद अवस्था प्राप्त होण्यासाठी तत्त्वज्ञान असतं. मग श्रीकृष्ण जगण्याची सोपी पद्धत किंवा ईज ऑफ लिव्हिंग किंवा असा एक दृष्टिकोन आपल्याला देतात की जे आत्मसात केल्यानंतर आपण आपलं जीवन जास्तीत जास्त आनंदामध्ये, अखंडित प्रसन्नतेमध्ये आणि इझिली हे करू शकतो, जगू शकतो. साधं, सुंदर, सोपं, सरळ असं आयुष्य जगण्यासाठी तत्त्वज्ञान असतं. तर आपल्या दुसऱ्या अध्याय चालू आहे. आता सुरुवात आहे. श्री परमात्मने नमः. अथ द्वितीयोऽध्यायः. संजय उवाच. तं तथा कृपयाविष्टामश्रुपूर्णाकुलेक्षणं विषिदन्तीमिदं वाक्यमुवाच मधुसूदना. तर अशा रीतीने करुणेने व्याप्त, ज्याचे डोळे आसवांनी भरलेले व व्याकुळ दिसत आहेत, अशा शोक करणाऱ्या अर्जुनाला भगवान मधुसूदन असे म्हणाले की अर्जुन हा अतिशय शोकाकुल झाला होता, दुःखी झाला होता आणि तो रथाच्या मागे जाऊन बसला. तर ज्ञानेश्वर माऊलींनी फार सुंदर उदाहरण दिले की एखादा राजहंस चिखलामध्ये फसावा आणि तो जसा दुःखी व्हावा त्या पद्धतीनं तो दुःखी झाला होता. म्हणजे अर्जुनाची फार मोठी योग्यता होती, पण सध्या जो मोह आहे त्या मोहामध्ये तो दुःखी झाला होता. आणि माणसाच्या दुःखाचं कारण मुख्य काय असतं माहिती का, की आता या प्राप्त परिस्थितीत मी काय करणं योग्य आहे, या प्रश्नाचं उत्तर जर त्याला परफेक्टली नाही मिळालं की त्याला तो त्रास होतो. ह्याला मानसिक ताण म्हणतात. पण त्याला जर मार्ग कळाला किंवा त्याचं जर डेफिनेटली ठरलं की मी हे करणं योग्य आहे, आणि मनबुद्धीचं ऐक्य होऊन त्याचं जर ठरलं की मग त्याला तो ताण राहत नाही. तसं अर्जुन टू बी ऑर नॉट टू बीमध्ये असल्यामुळे तो दुःखी होता. श्री भगवान उवाच. कुतस्त्वां कश्मलमिदं विषमे सुमुपस्थितं अनार्यजुष्टमस्वर्गम् अकीर्तिं कर्मर्जुन. हे अर्जुना, या भलत्याच वेळी हा मोह तुला कशामुळे उत्पन्न झाला? कारण थोरांनी न आचरलेला, स्वर्ग मिळून न देणारा आणि
कीर्तिकारकही नाही. तर कुतस्त्वाम कश्मलमिदम म्हणजे तू कुठेस आणि हे मध्येच काय तुला मोह किंवा ही दया उत्पन्न झाली. कारण ही जी दया आहे ती इतर वेळेस जरी चांगली असेल तरी तू क्षत्रिय आहेस आणि ही युद्धभूमी आहे आणि हा प्रसंग वेगळा आहे. या ठिकाणी ही दया योग्य नाही. मग कोणतं तत्त्व कोणत्या ठिकाणी वापरावं हे पण कळलं पाहिजे. म्हणजे जरी ते तत्त्व चांगलं असलं तर कोणत्या ठिकाणी वापरावं. मग इथं कशाला महत्त्व दिलं पाहिजे, की या तुझ्या मोहाला महत्त्व दिलं पाहिजे की तुझ्या या करुणेला. करुणा हा शब्द विचारला आहे. संग्रामी हे कवण कारुण्य तुझे असं ज्ञानेश्वर माऊली लिहितात की तुझ्या करुणेला महत्त्व दिलं पाहिजे हे कळलं पाहिजे. आणि पहिलं आर्ग्युमेंट श्रीकृष्ण काय करतात. आता इथं पहिल्यांदा आलं आहे भगवद्गीतेमध्ये की श्री भगवान वाच. म्हणजे मध्ये एक आलं पहिल्या अध्यायामध्ये की बघ हे तुझे कोण आहेत आपतेत बघून घे, एवढंच वाक्य होतं. पण श्री भगवान वाच पहिल्यांदा आलं. पण इथून फिलॉसॉफी स्टार्ट होत नाही. पहिल्यांदा श्रीकृष्ण काय करतात, व्यावहारिक गोष्टीतून त्याला युद्धासाठी उभं करण्याचा प्रयत्न करतात. मग आता श्रीकृष्णाच्या डोक्यामध्ये काय की हा कर्तव्य परायणमुख झाला, ह्याला कर्तव्यासाठी प्रवृत्त करावं. तर श्रीकृष्ण त्या पद्धतीनं प्रयत्न करतात आणि या ठिकाणी हे याच्या कल्याणाचं आहे म्हणून. मग पहिलं लॉजिक आणि आर्ग्युमेंट श्रीकृष्ण काय देतात की हे जे तुझं कारुण्य आहे किंवा दया आहे किंवा जो काही मोह आहे तो अनार्य अजुष्टमस्वर्ग. म्हणजे एकतर अनार्य जुष्टम आहे म्हणजे श्रेष्ठ पुरुष किंवा विवेकी पुरुष, सत्पुरुष किंवा बुद्धिमान पुरुष या पद्धतीने वागत नाही. इतिहासात असं कोणी या पद्धतीनं वागलेलं नाही. मग ही चुकीची पद्धत आहे. दुसरं अस्वर्गम म्हणजे ह्याच्यानं तुला स्वर्ग प्राप्त होणार नाही. आता इथं श्रीकृष्ण स्वर्गाबद्दल सांगतात, पण अर्जुनाची मनस्थिती अशी आहे की त्याला स्वर्ग काय, नरक काय किंवा कुठलंही सुख काय ते कशातच त्याचा इंटरेस्ट नाही. पण तरी पण श्रीकृष्ण हे आर्ग्युमेंट देतात की स्वर्गप्राप्तीसुद्धा होणार नाही. म्हणजे परलोकीसुद्धा अहित होईल तुझं. या ठिकाणी तर नुकसान होईलच पण स्वर्गसुद्धा प्राप्त होणार नाही. आणि तिसरं काय सांगतात, अकीर्तिम कर्म अर्जुनम. तर हे तुझ्या नावलौकिकासाठी सुद्धा चांगलं नाही. कारण अर्जुन म्हणून आज तू सर्वश्रेष्ठ धनुर्धर म्हणून प्रसिद्ध आहे. तू निवात कवचाचा ठाव फोडिला, गंधर्वासी पाडावा केला. म्हणजे ज्ञानेश्वर माऊली म्हणतात की तू गंधर्वांना हरवलेस, निवात कवच नावाचा जो राक्षस होता त्याला मारलेस, पुन्हा संग्रामी हरू जिंतीला, तू संग्रामी महादेवाला जिंकलेस. हे महाभारतात स्टोरीज आहेत या सगळ्या. तर तू असा पराक्रमी आहेस की तुझ्या नावानेच हे सगळे लोक घाबरतात. पण तू जर आज इथून निघून गेलास तर ही तुझी खूप अपकीर्ती होईल. तर हे वाईट आहे. मग कीर्तीच्या दृष्टिकोनातून विचार कर, ते चूक आहे. तुला वीरगतीसुद्धा प्राप्त होणार नाही. स्वर्ग तुला जर मारले ह्यांनी नंतर तू निघून जाताना तर तुला वीरगतीसुद्धा प्राप्त होणार नाही, स्वर्गसुद्धा मिळणार नाही. आणि हे जे तुझं आचरण आहे हे कुणी सत्पुरुषाने आजपर्यंत अशा पद्धतीनं कोणी वागलेलं नाही. त्यानंतर तिसरा श्लोक, क्लैब्यमास्मगम पार्थ नैतत्व युपपद्यते शूद्रम हृदय दौर्बल्यम तक्तोत्तिष्ठ परम तपः. आता श्रीकृष्ण थोडी कठोर वाणी करून अर्जुनाला सांगतात, म्हणून हे पार्थ हा षंडपणा पत्करू नकोस, हा तुला शोभत नाही. हे परमतपा, अंतःकरणाचा तुच्छ दुबळेपणा सोडून देऊन युद्धाला उभा राहा. तर श्रीकृष्ण म्हणतात की क्लैब्यम मा स्मगम पार्थ. तर अर्जुना, ही नपुसंकता आहे, ही षंडपणा आहे. या बाबतीत तू स्वतःला महान समजू नको. त्याला वाटायला लागलं की मी असं म्हणतोय की मला राज्य नको, काही नको, पण मी हे युद्ध करणार नाही कारण मला यांना मारायचं नाही. ही जी मी दया दाखवतो आहे, ही जी करुणा दाखवतो आहे सगळ्यांविषयी, तर याच्यामुळे श्रीकृष्ण स्तुती करतील. पण श्रीकृष्णाने त्याला सरळ सांगितलं की हा षंडपणा आहे, हा तर सद्गुण नाहीच आहे. आणि ते सांगतात की ह्याच्यानं तुझं कल्याण होणार नाही. आणि पुढे एक शब्द सुंदर वापरला आहे, शूद्रम हृदय दौर्बल्यम तक्तोत्तिष्ठ परम तप. शूद्रम हृदय दौर्बल्यम. शूद्रम म्हणजे अतिशय क्षुल्लक, ज्याला काही महत्त्व द्यायची गरज नाही, असं जी हृदयाची दुर्बलता आहे
ती टाकून दे आणि हे परमतपा युद्धासाठी उभा राहा. तर शूद्रम हृदय दौर्बल्यम. तर आपल्याला बऱ्याच लोकांना अशी गैरसमजूत असते की सेन्सिटिव्ह म्हणजे काय म्हणतात संवेदनशीलता, हळवेपणा हा चांगला गुण आहे समजलं जातं. पण भगवद्गीता सांगते हळवेपणा हा चांगला गुण नाही आहे. तर आचरण करताना हा हळवेपणा हे जास्त इमोशनल होणं हे आपल्याला त्रासदायक ठरू शकतं. म्हणून अर्जुनाला ते म्हणतात की शूद्रम हृदय दौर्बल्यम तक्तोत्तिष्ठ परमतप. तर कधी आयुष्यामध्ये जर हळवेपणा वाटला तर हा श्लोक आठवावा आणि स्वतःच्या मनाला सांगावं की शूद्रम हृदय दौर्बल्यम तक्तोत्तिष्ठ परमतप. मग अर्जुन म्हणतो, अर्जुन उवाच कथं भीष्मामहं संख्ये द्रोण च मधुसूदन इषुभिः प्रतियोत्स्यामि पूजाहार्यवरिसूदन. हे मधुसूदना, युद्धात मी भीष्म पितामहाच्या आणि द्रोणाचार्यांच्या विरुद्ध बाणांनी कसा लढू, कारण हे हरिसूदना ते दोघेही पूज्य आहेत. तर तो काय म्हणतो की विशेष म्हणजे या कौरवांपेक्षाही मला हे भीष्म आणि द्रोणाचे विशेष उपकार आहेत माझ्याकडं. आणि द्रोणाचार्याचे तेवढे उपकार आहेत की आज मी जे तू आत्ता मला म्हणला की अर्जुन फार पराक्रमी म्हणून प्रसिद्ध आहे, तर हे जे मला मिळाले ते द्रोणाचार्यामुळं मिळाले. आज द्रोणाचार्याच्या कृपेमुळे माझे बाण चालतात. त्यांनी शिकवलेली धनुर्विद्या आहे आणि त्यांच्यामुळं माझं नाव लौकिक आहे. आणि हे सगळं मी त्यांच्या विरुद्धच कसं वापरू, त्यांच्यावरच कसे बाण चालू. आणि भीष्म पितामहा तर हे सत्पुरुष आहेत, महान आहेत, तर त्यांच्याविरुद्ध मी कसं करू. तर हे दोघं जे आहेत ते पूजाहार्य आहेत. म्हणजे विश्वासार्य जसं असतं तसं पूजाहार्य म्हणजे ज्यांची पूजा करावी आम्ही असे लोक आहेत. तर त्यांच्यावर बाण चालून त्यांचा जीव कसा घेऊ. त्यानंतर म्हणतो गुरूणि हत्वानि महानुभावान् श्रेयो भोक्तुं भिक्षामपीह लोके हत्वार्थकामास्तु गुरूनिहैव भुजीय भोगान् रुधिरं प्रदिग्धान्. अर्जुनाचे आर्ग्युमेंट की म्हणून या महानुभाव गुरुजनांना न मारता मी या जगात भिक्षा मागून खाणे ही कल्याणकारक समजतो. कारण गुरुजनांना मारूनही या लोकात रक्ताने माखलेले अर्थ व कामरूप भोगच भोगायचे. तर तो काय म्हणतो गुरूनी हत्वानी महान भावान. तर हे गुरु आहेत आणि हे महानुभाव आहेत म्हणजे महान पुरुष आहेत, महान सत्पुरुष आहेत भीष्माचार्य. श्रेयो हि भोक्तुम भिक्षामपीह लोके. याच्यापेक्षा मी इथून निघून जातो, मला राज्य नाही मिळालं तरी चालेल, मला खायला नाही मिळालं तरी चालेल, भिक्षा मागून मी जगन. श्रेयो, श्रेयो म्हणजे ते श्रेष्ठ ठरल, ते बरं ठरल. श्रेयो हि भोक्तुम भिक्षामपीह लोके हत्वार्थ कामास्तु गुरूनिहैव. तर या लोकांना मारून जे मला राज्य मिळेल किंवा जे भोग मिळतील तर ते भोग असे आहेत की आता उद्या मी महालात बसलो आणि पंचपक्वान्नाचं जेवण करायला लागलो तर ते जेवण करताना मला प्रत्येक घासाला आठवेल की हा प्रत्येक घास मी माझ्या गुरुजनांना मारून मिळवलेला आहे. हे सगळे भोग मी गुरुजनांना मारून मिळवले आहेत म्हणून हा प्रत्येक घास त्यांच्या रक्ताने माखलेला आहे. काय शब्दरचना आहे बघा. हत्वार्थ कामास्तु गुरूनिहैव भुजीय भोगान रुधिरम प्रदिग्धान. रुधिरम म्हणजे त्यांच्या रक्ताने माखलेलं आहे. मी मऊ गादीवर झोपेल महालात पण मला झोपल्यावर आठवेल की ही गादीसुद्धा त्यांच्या रक्ताने माखलेली आहे, त्यांच्या आस्थीने माखलेली आहे. तर काय त्या ह्याच्यात मला आनंद वाटणार आहे. मग ह्याच्यापेक्षा मी जंगलात जातो आणि भिक्षा मागून खातो पण मला ते भिक्षा मागून भाकरी खाताना आनंद वाटेल की मी सगळ्या गोष्टीचा त्याग करून आलो. हे किती सुंदर लॉजिक आहे ह्याचं अर्जुनाचं. आपल्याला हे अगदी कन्व्हिन्स होतं की करेक्ट आहे, हेच करेक्ट आहे असं वाटायला लागतं. तर इथं 5 श्लोक झाले ह्याचे दुसऱ्या अध्यायाचे. तर या व्हिडिओमध्ये इथेच थांबू. कृष्णार्पणमस्तु. जय जय श्री राधे.